हाय हॅलो नमस्कार. चला तर मग श्रद्धाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि मी पहिला रेसिपी व्हिडिओ टाकत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आहे मशरूमची भाजी, इझी आणि टेस्टी. सो कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक कापून घ्यायचं आणि मशरूमही थोडं बारीक कापून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा. आज नायरा सांगणार आहे आपल्याला मशरूमची भाजी कशी करायची. आणि गॅस चालू करून त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं, जास्त नाही, एकदम थोडंसं. आणि तेल ॲड केल्याच्या नंतर थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच जिरं आणि मोहरी थोडी ॲड करायची आहे. तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी ॲड करायची आहे. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. जिरं आणि मोहरी थोडी तडकली, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच जो आपण कांदा कापलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा. कांदा कढीपत्ता ॲड करायचा त्याच्यामध्ये आपल्याला आणि तो फ्राय करून घ्यायचा. कांदा लाल करून घ्यायचा. सो गाईज, असंच जर तुम्ही मला सपोर्ट करत राहिलात तर मी रोज एक तरी व्हिडिओ पोस्ट करेल. आणि रेसिपी चे व्हिडिओ किंवा कुठे बाहेर आम्ही गेलो फिरायला त्याचे व्हिडिओ किंवा डेलीचे जे काय आहे त्याचे व्हिडिओ मी शेअर करेल आपल्याला. पण प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो कांदा लाल झाला, हे बघा नायरा हेल्प करते मला. कांदा लाल झाले की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं कांदा शिजण्यासाठी आणि मग ते हलवून घ्यायचं. कांदा फ्राय लाल झाला, लाल व्हायची वाट बघायची काहीच, लगेच लाल होत नाही, थोडा टाईम लागतो लाल व्हायला कांदा. आणि त्यानंतर मी हे मसाले सांगते. हे मसाले आहे काळा मसाला, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि कांदा मसाला आहे तो साईडला आहे तो. हे सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून झालं तेलामध्ये हे सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि थोड्या वेळ फ्राय करायचं. कारण की जेवढं आपण तेलात मसाले फ्राय करणार तर त्याच्याने चांगली तरी येते. टमाटा ॲड करून घ्यायचं त्याच्यानंतर टमाटा पण त्याच्यामध्ये थोड्या वेळ फ्राय करायचं गाईज 2 मिनटासाठी. आणि बारीक गॅस ठेवायचा. मोठा गॅस ठेवला की मसाले जळून जातात आणि टेस्ट पण मग खूप घाण लागते, टेस्ट नाही येत भाजीला जास्त. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं गाईज, एकदम थोडंसं शिजेपुरतं फक्त. आणि हे बघता तुम्ही किती छान दिसत आहे. कलर हा असा आला आहे, पण नंतरनं शिजल्याचा नंतरनं ह्याचा कलर प्रॉपरली चेंज होणार, नंतरनं पुन्हा असा काळसर कलर होणार. कारण की मी ह्याच्यामध्ये सवयीचा काळा मसाला वापरला आहे. पण खूप छान टेस्ट लागते कारण की मी घरामध्ये सगळ्या भाज्यांमध्ये मी सवयीचा काळा मसालाच ॲड करते आणि टेस्ट खूप छान लागते गाईज. तर तुम्ही पण ट्राय करा. आणि हे पाहू शकता तुम्ही कसं तर्री आली आहे, कसं छान दिसतं एकदम. हे तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. आणि त्यानंतर मशरूम ॲड करून घ्यायचे त्याच्यामध्ये. मशरूम ॲड करायचे आणि बारीकच गॅस ठेवायचा. मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते मशरूम मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे छान अशी हिरवीगार कोथिंबीर. ती पण ॲड करायची आपल्याला. त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गाईज, पूर्ण मिक्स करायची भाजी छान एकदम. आणि पाहू शकता तुम्ही कशी छान दिसत आहे. थोडं पाणी ॲड करायचं कारण की खालीच लागू नये म्हणून. मग ते 7 ते 8 मिनटासाठी बारीक गॅसवर ठेवायचं आपण. आणि बघू शकता किती छान कलर आला आहे भाजीचा. थोडं मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये टेस्ट करून आपल्याला, आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. ही झाली माझी भाजी मशरूमची. सो आता तर लगेच मी चपाती करायला घेते. चपाती फास्टमध्ये एकदम. चपाती हे बघा असं तेल लावून घेते दोन्ही साईडला. त्यानंतर त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घेते. राऊंड अँड राऊंड चपाती करून घ्यायची आपल्याला. सो हे पाहू शकता तुम्ही चपाती कशा पद्धतीने करत आहे मी. आणि लाटणं मी हेच वापरते पापडचं, कारण की मला हे लाटणं खूप आवडतं. त्याने असे लायनिंग येतात ना, त्याच्यामुळे ते खूप छान वाटते मला चपाती. हे बघा तवा गरम झाला आहे, चपाती करून घेते. बघू शकता गाईज तुम्ही, तेल लावलं आहे थोडंसं एकदम लाईटली आणि चपाती करून घेते. बघू शकता गाईज कशी चपाती झाली आहे, लाल एकदम छानशी अशी. पाहू शकता तुम्ही प्लीज. आणि हे बघा मी तुम्हाला काय बोलले होते, भाजीचा कलर चेंज होणार, तर टोटली कलर चेंज झाला आहे, काळपट कलर आला आहे भाजीला.
आणि टेस्टला पण खूप छान लागते गाईज. आणि तर्री पण खूप छान आले आहे. वरण करायची तयारी करते गाईज. थोडे लसूण करून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आणि पातेलं हे ठेवलं त्याच्यावरती, तर ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आपल्याला. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता. सो ते थोडे लाल झाले की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच टाकायचं आहे लसूण टाकल्याच्यानंतर ते थोडं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये. मी डाळमध्येच पहिलं हळद टाकून घेते, कारण की नंतर मग ते हळद पूर्ण तेलामध्ये करपून जाते, त्याच्यामुळे मी पहिलंच टाकते. थोडं मीठ ॲड करायचं वरनं त्याच्यामध्ये आणि ते बारीक गॅसवर ते शिजून द्यायची डाळ. कोथिंबीर टाकायची वरनं कापून थोडीशी. आणि हे पहा, वरण पण रेडी आहे, भाजी पण रेडी आहे आणि चपाती पण रेडी आहे. आणि भात मी पहिलाच करून घेतलं होतं, त्यामुळे माझं सगळं स्वयंपाक रेडी आहे. आणि असेच मी डेलीचे काही रेसिपी, नवीन रेसिपी तुमच्यासाठी शेअर करणार. काहीच हे पहा, भाजीचा कलर बघा कसा दिसतो आहे. पण खायला एवढी टेस्टी आणि एवढी यम्मी लागती ना गाईज, खूप छान लागते. टेस्ट पण खूप छान लागते. भाजी पण रेडी आहे माझी आणि चपाती पण रेडी आहे. सो बघू शकता, चपात्या पण झाल्यात, भाजी पण झाली, डाळ पण झाली आणि भात पण मी पहिलाच करून घेतला. चला तर मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पण असाच मी एक रेसिपीचा टाकेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.